हाताळत असतो तो शुभम आपण पाहू शकाल. बॉलिंग ट्रॅक वरनं स्ट्रायकिंग एंडला मात्र अर्षद होंडो आपल्याला बघायला मिळत आहे. त्याच्या विपक्षामध्ये शुभम सज्ज होईल पहिला बॉल घेऊन. यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फिल्डर या फटक्याकरिता तैनात केलाय आणि परेश याच्याकडनं चांगली फिल्डिंग थोडीशी फंबल झाली परंतु बॉलला स्टॉप केलं मैदानामध्ये आणि या बॉलवर आपण पाहिलं तर वेगानं झपाट्यानं 2 धावा कंप्लीट केल्या. महेश भोईर आणि अर्षद होंडो ही जोडी मैदानामध्ये आपण इन ऍक्शन पाहतोय खेळताना. शुभम मात्र गोलंदाजी करत असताना धावसंख्या आपण पाहिली पुढे जाऊन पोहोचतीये 39-39. अर्षद होंडो यांच्या प्रत्येक षटकाराकरिता नितेश पाटील उर्फ आप्पा यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. यावेळेला फटका चांगला स्ट्रेट डाऊन दी ग्राउंडचा फटका. व्हॉट अ स्ट्रोक, अप्रतिम फटका. अर्षद होंडो प्राइम स्ट्रोक. बॉलला सरळ उडवून दिलं जातंय. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि 6 धावांनी मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर स्कोर कार्ड वाढत असताना पुढे जाऊन पोहोचलंय 45-45. याही षटकाराकरिता नितेश पाटील यांच्या माध्यमातून 200 रुपयाचे कॅश प्राइज अर्षद होंडो यांच्याकरिता. संतोषजी पाटील या चला दोन्ही टीम आपण टॉस करता यायचे. दोन्ही टीम कॅप्टन परी 11 आणि पास्ते टीम दोन्ही टीम करणार तर आपण टॉस करता या. मॅच बॉल आलाय आणि यानंतर आपण खुल्या गटाकडे वाटचाल करणार आहोत. ऑल इंडिया ओपन क्रिकेट आपल्याला नेक्स्ट मॅच नंतर बघायला मिळणार आहे. त्यामध्ये होणारी पहिली मॅच असेल परी 11 आणि त्याच्या विपक्षामध्ये पास्ते. पुढचा बॉल शुभम याही वेळेला उडवून देण्याचा प्रयत्न केला. यतीश पाटील जवळपास जंप मारली परंतु त्याच्या मस्तकावर दिलाय दस्तक या बॉलनं आणि सरळ निघून गेला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलेला अप्रतिम स्ट्रोक अर्षद होंडो यांच्या बॅटमधनं. सलगचा दुसरा बॅक टू बॅक षटकार 6. काय इथून सलगची तिसरा आपल्याला बघायला मिळेल का? सलगचा तिसरा बॉल चाललाय सरळ स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. अर्षद होंडो इज ऑन फायर. काय या खेळाडूच्या नावाची चर्चा या संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाला झाली आहे याचं प्रात्यक्षिक मैदानामधनं आज दाखवत असताना अर्षद होंडो या आपला संघ कुठे अडचणीत होता कारण प्रमुख खेळाडू बाद झालेले आणि तदनंतर मात्र जबाबदारी घेऊन खेळ केला अर्षद होंडो यांनी मैदानामधनं इन ऍक्शन. वा काय बॅटिंग बघायला मिळाली आहे. जवळपास याही षटकाराकरिता नितेशजी पाटील उर्फ आप्पा यांच्या माध्यमातून मात्र 200 रुपयाचे कॅश प्राइज अर्षद होंडो यांच्याकरिता. 4 षटकार आतापर्यंत वैयक्तिक त्याने ठोकलेत आणि हे सलगचा तिसरा या ठिकाणी बघायला मिळालाय. धावसंख्या आपण पाहिली तर वाढून झपाट्यानं पुढे जाऊन पोहोचतीये 57-57. संतोषजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 4 चेंडू आतापर्यंत या षटकाची समाप्तीस आलेत. या वेळेला पंच दर्शवत आहेत इट्स व्हाईट बॉल कळवत असताना. जी वाईडची लाईन आहे त्या लाईन वरनं जर का बॉल गेला तर तो डेफिनेटली वाईडच देण्यात येईल. शफल वगैरे या स्पर्धेमध्ये हा नियम नाहीये. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज होईल. याही वेळेला सलगचा चौथा अर्षद होंडो यांच्या बॅटमधनं बॅक टू बॅक 4 चेंडूंवर 4 षटकार बघायला मिळाले. शुभम याच्या गोलंदाजीचा मात्र या ठिकाणी खरपूस समाचार घेतला जातोय. अप्रतिम बॅटिंग अर्षद होंडो या ठिकाणी मैदानामध्ये दाखवत असताना. अडकमल सर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत की इसीलिए तो अर्षद होंडो को शहनशाह टेनिस क्रिकेट खेळते. याच गोष्टीकरिता या खेळाडूला ओळखलं जातं. जेव्हा जेव्हा बहरामध्ये असतो मग तुम्ही अर्षद होंडो यांना थांबवणं खूप कठीण. पुढचा बॉल याही वेळेला काय उडवलाय सलगचा 5वा अर्षद होंडो यांच्या बॅटमधनं. बॅक टू बॅक 5 षटकार मैदानामधनं बघायला मिळालेत. व्हॉट अ बॅटिंग. इसीलिए तो मैं कहता हूं द डिस्ट्रॉयर, द किलर एंड द शहनशाह. ये क्रिकेट खाली नाव नहीं है, ये लेबल है. उसी प्रकार की बल्लेबाजी है. जो आज यहाँ पर मौजूद है उसको मैं समझता हूँ कि काफी नसीब वाले हैं
कि नसीब वालों को ही ऐसा खेल देखने को है। उमेश पष्टे बीघा भाई भी नसीबवान है कि आते ही उनको होंडो का सिक्सर देखने को मिला है। जैसे उनको मालूम हुआ कि रन मशीन चालू हुआ है, उन्होंने तुरंत कपड़े पहने और मैदान की ओर निकल पड़े। वेलकम सर, स्वागतम सुस्वागतम। वाह, काय फलंदाजी अप्रतिम अर्षद होंडो। याच गोष्टीकरिता या नावाची चर्चा आपण संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पाहिली आहे आणि तशीच फलंदाजी करत असताना वैयक्तिक 46 धावसंख्येची इनिंग मात्र त्याने पेशकश केली आणि ज्यामध्ये तब्बल 6 षटकार आपल्याला बघायला मिळाले। व्हॉट अ बॅटिंग। आणि स्पेशली सर एक गोष्ट अशी होती की विकेटच्या मध्ये जेव्हा तो धावत होता तेव्हा सिंगल धावा होत्या, तिथे वेगाने त्याने डबल धावा केल्या, कन्वर्ट केल्या आणि स्ट्राईक आपल्याकडे ठेवली आणि स्ट्राईक ठेवल्यानंतर सलगचे 5 षटकार ठोकले।